सगळ्यांना विनंती करतो तुमच्या शुभ हस्ते त्यांना मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्या ठिकाणी द्यायचा आहे. तसेच LIC यांच्या शुभ हस्ते द्यायचा आहे. चांगला खेळ आकाशच्या माध्यमातून काल आज दोन्ही दिवस चांगला पाहायला मिळाला. त्या ठिकाणी मोठू पतलू जर हात मिळवा त्यांना मॅन ऑफ द मॅच दिले त्यांना खांद्यावर हात टाका त्यांच्या दोघांच्या पण. आणि चांगलं मोठू पतलू मात्र तमाम क्रीडा रसिकांचं करमणूक करताना पाहायला मिळत आहेत. तमाम क्रीडा रसिकांचं आज चांगल्या पद्धतीने करमणूक केली मनोरंजन केलंय या मोठू पतलूने. मित्रांनो माझ्या डाव्या बाजूला आहेत ना पुढे उभे राहा ना लगेचच आपला बक्षीस समारंभाचा कार्यक्रम या ठिकाणी पार पाडला जाईल. प्लीज विनंती आहे आपणास. तसेच सर्व मान्यवरांना सुद्धा विनंती आहे. उणेगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीतील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ ग्रामस्थ आजूबाजूला आपण असाल तर आपण व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं आहे. आपणास लीगच्या माध्यमातून या ठिकाणी पाचारण केलं जाईल बोलवलं जातंय व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे. आणि कल्पेश शिंदे आपल्या खेळाडूंना पुढे आणा ना. आपण लाईव्ह बघताय सारखी तुम्हाला सूचना द्यावी लागते. आपण शेवटच्या आणि अंतिम टप्प्याकडे आहोत मित्रांनो. कारण मला माहिती आहे मुंबईला सुद्धा जाणारे आपले अनेक खेळाडू असतील. हॅलो हॅलो अध्यक्ष सचिव खजिनदार सदस्य सर्वांना विनंती आहे की आपण या ठिकाणी व्यासपीठावरती विराजमान व्हायचे. आमचे दोन्ही पंच असतील त्यांना सुद्धा विनंती आहे. मनोगत या ठिकाणी पाहुण्यांच्या मित्रांनो आपणास आदरपूर्वक विनंती केली जाते. येलो टी शर्ट आणि रेड कॅप आपणास विनंती आहे की या ठिकाणी आपल्याला आयोजकांकडून सांगितलं जात आहे धीरज की एक मिनिट ज्या तिन्ही टीम आहेत विनर त्यांनी आपल्या समोर मान्यवर मनोगत व्यक्त करणार आहेत. तर प्रत्येकाने शिस्तबद्ध राहायचं आहे. सगळ्यांनी लक्ष ठेवा. खेळ सगळेच खेळतात पण मेन येतो पैशाचा विषय येतो. तर मान्यवरांचा आपल्याला मान सन्मान राखायचाच आहे. त्याच्यामुळे मान्यवर बोलत असताना कोणी आजूबाजूशी बोलू नका. मान्यवरांना चांगला सपोर्ट करा. थँक्यू. धन्यवाद. या व्यासपीठावरती माणगाव तालुक्यातील नव्हे तर एक रायगड जिल्ह्यातील युवकांचे नेतृत्व म्हणून आम्ही ज्यांच्याकडे पाहतो असे सन्माननीय निलेश दादा थोरे. निलेश दादा थोरे म्हणजे कार्यक्रमाची जान आहे. निलेश दादा थोरे म्हणजे कार्यक्रमाचा पंच प्राण आहे. निलेश दादा थोरे म्हणजे कार्यक्रम पुस्तिकेतील एक महत्वाचं पान आहे मित्रांनो. आणि निलेश दादा थोरे म्हणजे शब्द सुमनांचे बाण आणि निलेश दादा थोरे म्हणजे विचारांची खाण आहे. अशा सन्मान्य निलेश दादा थोरे यांना मी आमच्या या सर्व तमाम क्रीडा रसिकांना मार्गदर्शन करावं असं त्यांना मी विनंती करतो. धन्यवाद. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी. स्वराज्य हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवरायांच्या चरणी वंदन करून आजच्या या उणेगाव ग्रामपंचायत प्रीमियर लीगच्या अंतिम सामन्यानंतर बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे आमचे मित्र राहुलजी दसवते, समीरजी सकपाळ, मंचावर उपस्थित सर्व उणेगावचे ग्रामपंचायत हद्दीतील सर्व सन्माननीय ग्रामस्थ, शिंदे वकील, त्याचप्रमाणे सचिनजी सत्वे,
उरलेले सर्वच ग्रामस्थ मान्यवर या सगळ्यांना माझा सप्रेम नमस्कार. त्याचप्रमाणे अतिशय चांगलं असं सूत्रसंचालन ज्यांनी केलं असे आमचे मित्र बक्कम सर यांना सुद्धा या ठिकाणी त्यांचं अभिनंदन करतो की माणगावमध्ये सुद्धा अशा प्रकारचं शब्दांचा राहुल शेठ एक खजिना ज्यांच्याकडे आहे असं आपण म्हणू शकतो. अशा पद्धतीने ते अतिशय चांगलं सूत्रसंचालन नक्कीच त्या ठिकाणी करतायत. आणि आजच्या या खरं तर आता स्पर्धा दिवसभर काल 2 दिवस ह्या स्पर्धा चालू होत्या. मुलं सुद्धा कंटाळली असतील. आता स्पर्धेचा निकाल सुद्धा आलेला आहे. त्याच्यामुळे त्यांचा अधिक वेळ न घेता विजयी झालेल्या संघाला शुभेच्छा देतो. आणि जे पराभूत झालेत त्यांनी आपण कुठे कमी पडलो, आपण काय सुधारणा करायला पाहिजे याचा पुढे विचार करायचा आहे. आणि दुसरं म्हणजे या ठिकाणी उणेगावच्या सर्व सन्माननीय ग्रामस्थांचं सुद्धा मी मनापासून अभिनंदन करेन की अतिशय चांगली आणि नियोजनबद्ध स्पर्धा. खरं तर जेव्हा आम्ही सुद्धा या वयामध्ये असताना क्रिकेट खेळायचो, आम्ही सुद्धा अनेक ठिकाणी राहुल शेठ अगदी कोशिंबळ्यापर्यंत आम्ही चालत स्पर्धेसाठी गेलेलो होतो. तेव्हा अंडरग्राऊंड त्या अंडर आर्म स्पर्धा असायच्या. आणि त्यावेळेस आम्हाला बॅट घ्यायला पैसे नसायचे. कधी टी शर्ट हा तर प्रकार नव्हताच त्यावेळेस. म्हणजे मुलांमध्ये खेळण्याची आवड असते, परंतु ती आवड आपल्याला आपण सवड काढून कशी जोपासतो, हे तुमच्यासारख्या सगळ्या वरिष्ठांचं काम असतं. आणि मुलांनी केवळ स्पर्धाच घेतली नाही, तर अतिशय चांगल्या पद्धतीचं जसं हे आता युट्यूब लाईव्ह मध्ये आपण पाहिलं की जसे क्रिकेट सामने आपण टीव्हीवर बघतो, किती बॉलमध्ये किती रन्स पाहिजे, कोण खेळाडू किती धावांवर खेळतोय. परत रिव्ह्यू सिस्टीम सुद्धा मगाशी युट्यूबवर त्यांनी आपल्याला दाखवली. आणि या अशा महागडे बक्षीस आता मॅन ऑफ द सिरीजला सायकल आहे, त्याचप्रमाणे कूलर आहेत, ब्लूटूथ स्पीकर, अशी वेगवेगळी आकर्षक बक्षिसं म्हणजे जेणेकरून खेळाचा खेळ पण होईल, मनोरंजन पण होईल. आणि जो चांगला खेळ करतोय त्याला या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्या घरी काहीतरी नेता येईल, हा जो आपण सगळ्यांनी या ठिकाणी विचार केलात. आणि त्यांनी घरी नेल्यानंतर त्याच्या आजूबाजूच्या 10 घरातले खेळाडू पुढच्या स्पर्धेसाठी विचार करतील की आपण जो माझ्या मित्रांनी हे बक्षीस आणलंय, हे बक्षीस पुढच्या वेळी मी सुद्धा जिंकेन. आणि त्या जिद्दीने तो खेळ करेल. त्याच्यामुळे आपण हे जे आयोजन केलेलं आहे याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक या ठिकाणी आभार मानतो, अभिनंदन करतो. आणि असेच आपण या खेळाडूंच्या पाठीशी ठाम राहा. त्यांना लागत असलेल्या ज्या काय गरजा असतील, खेळासाठीच्या मूलभूत गरजा असतील, मग टी शर्ट्स असतील, शूज असतील, क्रिकेटचे साहित्य असेल किंवा इतर काही बक्षीस स्वरूपात जी मदत असेल, तर त्या सगळ्यासाठी आपण त्यांना सढळ हस्ते मदत करा. जिथे कुठे कमी पडेल तिथे आम्ही सुद्धा आपल्या सोबत सगळ्यांच्या आहोतच. कधी कोणत्याही कार्यक्रम असेल, अडीअडचण असेल, कधी तुम्ही आम्हाला हाक मारा. हा निलेश ठोरे सदैव समस्त उणेगाववासियांसाठी त्या ठिकाणी हजर असेल. धन्यवाद. धन्यवाद दादा, खूप चांगलं मार्गदर्शन केलं. कारण सहकार्य फार महत्वाचं असतं आणि ते सहकार्य तुमच्या माध्यमातून सातत्याने या माणगाव तालुक्यातील युवकांना तसेच वृद्धांना ज्या ज्या वेळेला गरज असते त्या त्या वेळेला तुम्ही जे सहकार्य करताय त्याच्यासाठी तुमचं सुद्धा आज या उनेगाव ग्रामपंचायत प्रीमियर लीगच्या वतीनं आम्ही शतशः आभार व्यक्त करतो. आणि थोड्याच वेळात मित्रांनो, तुम्हाला ज्या क्षणाची आतुरता आहे त्या क्षणाकडे तुम्हाला मी घेऊन जाईन.
हॅलो, थँक्यू सो मच बकम सर आणि पुरेशा एकदा आलेल्या सर्व खेळाडूंचे, रसिक प्रेक्षक वर्गांचे, व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांचे आपण उनेगाव ग्रामपंचायत प्रीमियर लीगच्या वतीने हार्दिक 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 असं सहर्ष स्वागत करत आहोत. आणि ज्या क्षणाची तुम्ही आम्ही सारे आतुरतेने वाट पाहत होतात तो क्षण आता तुम्हा साऱ्यांच्या भेटीला येत आहे. म्हणजेच बक्षीस वितरणाचा कार्यक्रम म्हणजेच क्लोजिंग सेरेमनी आपण इथे आता पार पडणार आहोत. मान्यवरांच्या शुभ हस्ते हे आपण आता करणार आहोत. परंतु बक्षिसाच्या आधी मित्रांनो, ज्या आपल्या या स्पर्धेकरिता कालच्या दिवसापासून ज्यांनी पंचांची भूमिका केली, चांगले डिसिजन आपल्यापर्यंत काल दिवसापासून आपल्याला पोहोचवले, ते महाड वरून खास आपल्यासाठी इथे उपस्थित राहिले ते बंटी जाधव सर यांचा आपण यथोचित असं आपण इथे मान सन्मान करणार आहे. मी विनंती करतो शंतनू चरपले, आपणास विनंती असणारे आपण सन्माननीय बंटी जाधव सरांचं यथोचित असं आपण मान सन्मान करूयात. बंटी जाधव सरांना विनंती असणारे आपण पुढे या. आपला यथोचित असं आपण मान सन्मान आपण करणार आहोत. उनेगाव ग्रामपंचायत प्रीमियर लीग पर्व पहिल्यामध्ये सुद्धा जोडले गेले होते, चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली होती. आणि आता पर्व दुसऱ्यामध्ये सुद्धा आपल्याला यांची चांगली कामगिरी पाहायला मिळाली. चांगले डिसिजन आणि सातत्याने संपूर्ण दक्षिण रायगड विभागामध्ये ते आपल्याला पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतात आणि ते आपल्याला या स्पर्धेकरिता लाभले. त्यासाठी पंचांचे आपण पुनश्च एकदा मनपूर्वक आभार आपण मानूयात. मित्रांनो, एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण बंटी जाधव सरांचं आपण इथे स्वागत करूयात. धन्यवाद सर, तुम्ही आमच्या या स्पर्धेकरिता आलात त्याबद्दल आम्ही पुनश्च एकदा संपूर्ण उनेगाव ग्रामपंचायत प्रीमियर लीगच्या वतीने आपला हार्दिक सहर्ष स्वागत असताना त्याचबरोबर दुसरे पंच जे निजामपूर विभागामधून आपल्याला इथे लाभले ते सन्माननीय माजिद चांगले सर, तर त्यांना विनंती असणार आहे आपण या आपल्या यथोचित मान सन्मान केलं जाईल. मी विनंती करतो सचिनजी सत्वे, आपल्या शुभ हस्ते आपण सन्माननीय माजिद चांगले सरांचा यथोचित आपण सन्मान करू. मित्रांनो, जोरदार टाळ्या झाला पाहिजे माजिद सरांसाठी सुद्धा, चांगले डिसिजन आपल्यापर्यंत पोहोचवले त्याबद्दल यांचं पुन्हा एकदा आपण JPL वतीने खूप सारे आभार, धन्यवाद. आणि त्याचबरोबर कालच्या दिवसापासून आमच्या समवेत जोडले संपूर्ण या विभागामध्ये माणगाव तालुक्यामध्ये आपल्याला सातत्याने त्यांचा आवाज आपल्याला ऐकायला पाहायला मिळतो. नुकताच त्यांना एकता रत्न हे प्राप्त झाले, ते सन्माननीय आदरणीय विषय बक्कम सरांचं यथोचित आपण मान सन्मान आपण करूया. मी सर्वांना विनंती करतो आपण व्यासपीठाच्या अगदी समोर या. आपला यथोचित मान सन्मान आमच्या या संपूर्ण JPL कमिटीच्या वतीने, संपूर्ण मान्यवरांच्या वतीने आपल्या इथे केलं जाईल. जोरदार मित्रांनो टाळ्याच्या गजरामध्ये आपण विषय बक्कम सरांचं आपण हार्दिक स्वागत करूया, त्यांचे आभार मानूयात. कालच्या दिवसापासून ते आपल्यामध्ये जोडले गेले होते, चांगला सुमधुर ध्वनीतून आपल्याला त्यांचा आवाज आपल्याला पाहायला मिळाला आणि त्या स्पर्धेला 4 चांद लावले ते विजय बक्कम सर. त्याचबरोबर नवनिर्वाचित समालोचक आपल्याला लाभले, दाकणे गावाला बिलॉंग करणारे मनोजजी उभारे इथे पाहायला मिळते, त्यांचा यथोचित मान सन्मान करूया. मी विनंती करतो JPL कमिटीच्या सदस्यांना की आपल्या शुभास्ते आपण मनोजजी उभारे यांचं यथोचित असं आपण मान सन्मान आपण करूयात. मित्रांनो, जोरदार टाळ्या झाला पाहिजे मनोजजी उभारे यांच्यासाठी. धन्यवाद. आणि त्याचबरोबर मित्रांनो, ही स्पर्धा आपण जावळी ग्राउंड वरती खेळली, बरेचसे प्रेक्षक वर्ग जरूर लाभले, परंतु ते मर्यादित प्रेक्षक वर्गांसाठी इथे राहिली होती. परंतु ही स्पर्धा संपूर्ण माणगाव तालुक्यामध्ये, संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये ज्यांनी दाखवण्याचं काम केलं ते टेनिस क्रिक इन्फो.in चे सर्व शिंदे कंपनी यांना आपण इन्व्हाइट करत व्यासपीठाच्या अगदी समोर या. आपला यथोचित असं मान सन्मान आमच्या संपूर्ण JPL कमिटीच्या वतीने केलं जाईल. निलेश शिंदे आणि त्यांची संपूर्ण टीम यांची
आपण खूप सारे आभार मानूयात. 2 दिवसामध्ये चांगला कॅमेरा वर्क पाहायला मिळालं, चांगली क्वालिटी आणि त्याचबरोबर चांगली साऊंड क्वालिटी सुद्धा त्यांच्या माध्यमातून आपल्याला सातत्याने पाहायला मिळतात. मोठमोठ्या स्पर्धा ते आपल्याला सातत्याने कव्हर करताना पाहायला मिळतात. ते टेनिस क्रिकेट डॉट इनचे निलेशजी शिंदे यांचं यथोचित असं आपण मान सन्मान आपण संपूर्ण जीपीएलच्या वतीने इथे करत आहोत. धन्यवाद. त्याचबरोबर आपण यथोचित मान सन्मान करूयात. या स्पर्धेला खऱ्या अर्थाने रंगरांगोटी करण्याचं काम त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. या स्पर्धेला ज्यांनी खऱ्या अर्थाने सजवलं ते मंडपचे शिवाजी सत्वे यांना आपण इन्व्हाइट करूयात. व्यासपीठाच्या अगदी समोर या. आपलं यथोचित असं मान सन्मान आपण करूया. आणि त्याचबरोबर टीम डीजे बाळा आपणास सुद्धा विनंती असणार आहे. त्यांचा आपल्याला हे संगीत पाहायला मिळालं. साहिल कोलुसे आपल्या यांना सुद्धा विनंती असणार आहे. सध्याने मोठमोठ्या स्पर्धेमध्ये ते डीजे ऑपरेटिंग करताना पाहायला मिळतात. त्यांना सुद्धा विनंती करूयात आपण व्यासपीठाच्या अगदी समोर या. जीपीएलच्या वतीने तुमच्या इथे हार्दिक सहर्ष स्वागत आणि त्याचबरोबर इथे मान सन्मान इथे केला जातोय. शिवा आणि त्याचबरोबर डीजे बाळाचे सदस्य साहिल कोलिस्ते यांचा यथोचित इथे आपण मान सन्मान इथे करत आहोत. धन्यवाद. आणि खेळाडूंना विनंती असणार आहे पारितोषिक मिळाल्यानंतर आपण फोटो सेशनला लगेच जायचं नाहीये. जोपर्यंत शेवटचं पारितोषिक मिळत नाहीये ना तोपर्यंत तुम्ही तुमची जागा सोडायची नाहीये. ही एक आयोजकांची एक छोटीशी सूचना आहे. त्या सूचनेचं तुम्ही पालन करा, कारण का शेवटचं पारितोषिक देखील महत्वाचं असं पहिलं क्रमांकाचं पारितोषिक असतं आणि त्यासाठी तुमची उपस्थिती इथे असणे फार गरजेचं आहे. याची तुम्ही नोंद घ्या. संपूर्ण कार्यक्रम संपल्यानंतर तुम्हाला हवे तितके तुम्ही फोटो सेशन करू शकता. तर आपण आता वळणार आहोत पारितोषिकांकडे. जिथे आपण खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये फक्त एकच हॅट्रिक झाली आणि ती 2 हॅट्रिक झाल्या आणि एक 50 झाली. तर ते 50चं पारितोषिक देण्यासाठी मी संजय शिंदे ओनेगावचे सदस्य त्यांना विनंती करतोय आपण या आपल्या शुभ हस्ते आपण जे 50 मारली त्यासाठी शूज इथे आपण देणार आहोत. 7 क्रमांकाचे शूज द्यायचे. टीम आरजे स्टार आडगर संघाचा अमर शिंदे याने अर्धशतक लगावलं होतं आणि त्याला मिळत आहेत एक ब्रँडेड शूज संपूर्ण जीपीएलच्या कमिटीच्या वतीने. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण पुन्हा एकदा स्वागत करूया अमर शिंदे यांचं. पर्व पहिले झालं होतं तेव्हा सुद्धा 50 मारली होती आणि पर्व दुसऱ्यामध्ये सुद्धा 50 मारली आणि ते पारितोषिक त्यांनी इथे मिळवलं. तो अमर शिंदे टीम आरजे स्टार संघाचा आणि ओनेगावचा खेळाडू त्याला मिळतात शूज. त्याचबरोबर विकेट हॅट्रिक घेतली होती. विकेट हॅट्रिकचं पारितोषिक देण्यासाठी आपण विनंती करूयात नरेशजी मोरे आणि सूरजजी सत्वे यांना विनंती असताना आपण व्यासपीठाच्या अगदी समोर या. सुरेश सत्वे आणि नरेश मोरे यांना विनंती असणार पण व्यासपीठाच्या समोर या. शूज द्यायचे 6 नंबरचे शूज द्यायचे. अशोकजी शिंदे आपल्याला विनंती असताना आपण व्यासपीठावरती या. विकेट हॅट्रिक ज्याने घेतली या स्पर्धेमध्ये गणेश सत्वे त्याला मिळत आहेत एक ब्रँडेड शूज. या मान्यवरांच्या शुभ हस्ते हे शूज आम्ही संपूर्ण जीपीएल कमिटीच्या वतीने हे या खेळाडूला देत आहे. धन्यवाद. आणि त्याचबरोबर आणखीन एकाने विकेट हॅट्रिक घेतली होती ते पारितोषिक देण्यासाठी मी विनंती करतो सतीशजी सत्वे आणि त्याचबरोबर शंतनू चेरपले आपल्या अशोकजी शिंदे यांना विनंती असणार आहे आपण या. आणि सतीशजी सत्वे आपणास देखील विनंती असणार आहे आपण देखील व्यासपीठाच्या अगदी समोर या. रुपेश शिंदे आरुष 11 चाबडी संघाचा हॅट्रिक घेतली होती त्याला मिळत आहेत 8 नंबरचे शूज.
गगीला देखील देऊयात येणाऱ्या हंगामामधील खूप साऱ्या शुभेच्छा. आणि आता आपण वळणार आहोत या स्पर्धेमध्ये सर्वाधिक चौकार कोणी लगावलेत, मोस्ट फोर बॅटर, हे पारितोषिक देण्यासाठी मी विनंती करतो मंदारजी मडवी आणि त्याचबरोबर काशीरामजी शिंदे. आपणास विनंती असणारे आपण या आपल्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक आपण देणार आहोत. मंदारजी मडवी आणि त्याचबरोबर काशीरामजी शिंदे यांच्या शुभ हस्ते आपण देणार आहोत मोस्ट फोर बॅटर. मोस्ट फोर बॅटर कोण असेल? एकच नाव येते, आणखी नाव ऋतिक शेरपले ठरतोय या स्पर्धेमधील सर्वाधिक चौकार लगावणारा. त्याने बॅटिंग करत असताना तब्बल 11 चौकार कालच्या दिवसामधून लगावले आणि तो या स्पर्धेचा ठरतोय GPL 2 चा मोस्ट फोर बॅटर. धन्यवाद. मान्यवरांना सुद्धा विनंती असताना पुन्हा एकदा व्यासपीठावरती या. त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये सर्वाधिक 6 कोणी लगावले ते पारितोषिक देण्यासाठी प्रथमतः आपण इन्व्हाइट करूयात समीरजी सतपाल यांच्या शुभ हस्ते ते पारितोषिक आपण देणार आहोत. त्यांना विनंती असणार आपण व्यासपीठाच्या अगदी समोर या. आणि त्याचबरोबर संतोषजी पालकर आपणास विनंती असणार आपण या. संतोषजी पालकर त्यांच्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक देणार आहोत. समीरजी सतपाल आपण या आपल्या शुभ हस्ते आणि त्याचबरोबर संतोषजी पालकर यांच्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक देणार आहोत. या स्पर्धेमध्ये सर्वाधिक षटकार कोण लगावला असेल तर नाव येऊ द्या. या स्पर्धेमध्ये सर्वात जास्त षटकार लगावलेत. बॅटिंग साठी चांगली पिच होती, परंतु गोलंदाज देखील आपल्या ग्रामपंचायतीमध्ये चांगल्या दर्जाचे आहेत आणि त्या दर्जाच्या गोलंदाजांना बॉल सातत्याने सीमारेषा बाहेर पाठवता. परत एकदा गेस करा, अजून कोण आहे का? 2-3 नाव येतात, परंतु या स्पर्धेमध्ये त्याच्या बॅट मधून तब्बल 12 मॅक्सिमम षटकार पाहायला मिळाले. तो टीम मंथन 11 आकाश शिंदे ठरतोय या स्पर्धेमधील GPL 2 मधील मोस्ट सिक्सेस बॅटर. आकाश शिंदे मी पारितोषिक देण्यासाठी समीरजी सतपाल आणि संतोषजी पालकर या आपल्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक आपण देऊयात या खेळाडूला. हे पारितोषिक जे चौकार आणि षटकारासाठी जे स्त्री आपल्याकडे लाभले ते सन्माननीय दिलीपजी बक्कम यांच्या माध्यमातून हे पारितोषिक आपल्याला मिळताना पाहायला मिळत्या. त्यांचं सुद्धा आपण GPL च्या वतीने खूप सारे आभार. धन्यवाद. त्याचबरोबर आपण बोलणार आहोत बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक कोण असेल तर ते पारितोषिक देण्यासाठी आपण विनंती करूयात प्रथमतः गुणाजी सत्वे आणि त्याचबरोबर हरिश्चंद्र शिंदे यांना विनंती असणारे आपण या. हरिश्चंद्र सत्वे यांना विनंती असणारे आपण या. पुणेगावचा विचार केला तर शिंदेआळी सत्वेआळी बरेचसे सेम नावं असणारे मान्यवर आपल्याला पाहायला मिळतात, त्या कारणाने ती गडबड थोडी झाली. विनंती करतो या 2 मान्यवरांना. बेस्ट फिल्डर साठी एक ट्रॉफी आपल्याला चांगल्या दर्जाची पाहायला मिळते. टीम तन्वी 11 संघाचा चांगली कॅच पकडली होती. विशाल शिर्के ठरतोय बेस्ट फिल्डर ऑफ दी GPL. 2 क्रमांकाचा एक यंगस्टर आहे आणि यंगस्टरने एक चांगल्या धाटणीची कॅच पकडली आणि तिथे मॅच विन झाली होती. तो विशाल शिर्के आपण पाहतोय बेस्ट फिल्डर ऑफ दी टुर्नामेंट. धन्यवाद. आणि पुन्हा एकदा आपण बोलणार आहोत या स्पर्धेमधील उत्कृष्ट गोलंदाज हे पारितोषिक देण्यासाठी मी विनंती करतो विठ्ठलजी सत्वे सर. आपणास विनंती असणारे आपण हे पारितोषिक देण्यासाठी व्यासपीठाच्या अगदी समोर या. हे पारितोषिक जर पाहायला गेलं तर एक ट्रॉफी आणि त्याचबरोबर त्या गोलंदाजाला एक टॉवर फॅन सुद्धा दिलं जाईल. तर विनंती असणारे आपण विठ्ठल सरांना आपल्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक देण्याचं आहे. GPL पर्व 2चा उत्कृष्ट गोलंदाज. चला मित्रांनो, आता तरी गेस करा कोण असेल. ज्याने समोर बॅटिंग पिच असताना चांगली गोलंदाजी केली, 10 विकेट घेतल्या टीम आरुष 11 चाबडी संघाचा. रुपेश शिंदे ठरतोय बेस्ट बॉलर ऑफ दी
टुर्नामेंट. गगी या नावाने त्याची प्रसिद्धी आपल्याला पाहायला मिळते आणि तो ठरलाय GPL 2 चा फर्स्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. धन्यवाद. टॉप फॅन आपल्याला पाहायला मिळाला आणि तेच बोलणार आहोत बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट. ते पारितोषिक देण्यासाठी मी प्रथमतः विनंती करतो ज्यांनी ते टॉवर फॅन दिलंय ते या स्पर्धेचे सहखजिनदार सूरजजी दसवते त्यांना विनंती असणारे आपल्या शुभ हस्ते आपण या टॉवर फॅन आणि त्याचबरोबर ही चमचमणारी ट्रॉफी आपण त्या खेळाडू देणार आहोत. बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट कोण असेल? बरेचसे रेस लागली होती, बरेचसे खेळाडू आघाडीवरती पिछाडीवरती होत होते, परंतु त्याच्यामध्ये सावरता गोलंदाजाचे छक्के चौके उडवणारा या स्पर्धेमध्ये बनवलेत 132 धावा. टीम मंथन संघाचा आकाश शिंदे ठरतोय बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट GPL. पर्व पहिले झाले होते तेव्हा सुद्धा आकाश शिंदे ठरला होता आणि पर्व आता दुसरे झाले त्यामध्ये सुद्धा बेस्ट बॅटर आकाश शिंदे आपण पाहतोय. जोरात टाळ्यांचा गजर मित्रांनो झाला पाहिजे आकाश शिंदेसाठी. वंडर बॉय या नावाने त्यांनी प्रसिद्धी मिळवली आणि आज या GPL मध्ये चांगली कामगिरी केली. टॉवर फॅन आणि त्याचबरोबर चमचमणारी ट्रॉफी त्याला आपल्याला इथे पाहायला मिळाली. आता वळणार आहोत सांघिक पारितोषिकाकडे. आपण या स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आपण देऊयात. मी विनंती करतो या स्पर्धेचे सर्व संस्थापक यांच्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक द्यायचं मी विनंती करतो. ऍडव्होकेट ऋतू शिंदे, राहुल दादा दसवदे आणि त्याचबरोबर राकेश शिंदे यांना विनंती असणारे आपल्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक द्यायचे. जेव्हा लीग स्टेजच्या मॅचेस होता तेव्हा त्यांना 3 ते 4 मॅच मध्ये 10 रनाची पेनल्टी होती. त्या 10 रनाच्या पेनल्टीला सामोरं जाऊन आपला संघ क्वालिफाय केला होता. टीम आरुष 11 चापडी ठरतोय या स्पर्धेमधील. मी संपूर्ण टीमला विनंती करतो या द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आपण इथे स्वीकारायचं आहे. चला मित्रांनो जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण स्वागत करूया टीम आरुष 11 चापडी संघाचा. धन्यवाद. खूप छान खेळ आपल्याला पाहायला मिळाला आणि संघर्ष केला, लढाई केली, प्रयत्न केले, हार मानली नाही आणि त्या कारणाने तो संघ विजेता होताना पाहायला मिळाला. आता वळणार आहोत द्वितीय क्रमांकाकडे. हे पारितोषिक देण्यासाठी मी विनंती करतो या स्पर्धेचे विद्यमान अध्यक्ष स्वप्नीलजी शिंदे आणि त्याचबरोबर कमिटी मेंबर्स आपणास विनंती असणार आपण हे पारितोषिक देण्यासाठी आपण अगदी व्यासपीठाच्या समोर या. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक ज्याने कालच्या दिवसामध्ये आणि आजच्या दिवसामध्ये चांगली कामगिरी परंतु फायनलच्या मॅच मध्ये थोडेसे प्रयत्न अपुरे राहिले आणि त्या कारणाने त्यांना पराभूत होवं लागलं. आपण इन्व्हाइट करूया टीम तन्वी 11 उनेगाव संघाला. जोरात टाळ्यांच्या गजरामध्ये आपण या संघाचं स्वागत करूया. संघाचे संघमालक राकेश शिंदे, संदेश महाडिक, टीम कॅप्टन ऋतिक शेरफले. खेळाडूंना लागला वेळ साऱ्या क्रिकेट खेळाचा. पुणेगाव सापडी आडघर वाव्याच्या मानाच्या चषकाचा. खेळाडूंना लागला वेळ साऱ्या क्रिकेट खेळाचा. पुणेगाव सापडी आडघर वाव्याच्या मानाच्या चषकाचा. थँक्यू. विनंती असणार आहे आपण कुठेही जायचं नाहीये. शेवटच्या पारितोषिकापर्यंत आपण थांबायचं. आपण उनेगाव ग्रामपंचायत मध्ये खेळाडू आहे आणि आपल्या खेळाडूंना एक शिस्त आहे. तो शिस्तचं प्रात्यक्षिक आपल्याला या संपूर्ण प्रेक्षक वर्गांना द्यायचं आहे. ही विनंती असणार आहे संपूर्ण आयोजन कमिटीची. 2 पारितोषिक झाले. पहिले पारितोषिक देण्याआधी आपण देऊयात
मॅन ऑफ द सिरीज ते सुद्धा देण्याआधी आपण आणखीन एक पारितोषिक देऊयात. या स्पर्धेमध्ये विजेता संघ मालक हे पारितोषिक होम थिएटर ज्यांनी दिलंय ते सचिनजी सत्वे यांना आपण विनंती करूया आपल्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक द्यायचंय. विजेता संघ मालक टीम मंथन 11 संघाचे राकेश शिंदे यांना हा पारितोषिक जाते. जोर टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचं स्वागत करूया. सातत्याने मोठमोठ्या स्पर्धेमध्ये ते संघ आपला पुरस्कृत करताना पाहायला मिळतं. त्या संपूर्ण मनगाव तालुक्यामध्ये ते पुणेगावचे राकेश शिंदे तर त्यात विजेता संघ मालकाचा अवॉर्ड आपण त्यांना देत आहोत. धन्यवाद राकेश शिंदे, आपलं देखील खूप सारं अभिनंदन. आणि आता आपण वळणार आहोत मॅन ऑफ द सिरीज साठी. हे पारितोषिक ज्यांच्या माध्यमातून आपल्याला लाभलं ते या स्पर्धेचे अध्यक्ष स्वप्नीलजी शिंदे आणि या स्पर्धेचे उप खजिनदार सह खजिनदार नितीनजी शिंदे यांना विनंती असणार आहेत आपण या आपल्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक द्यायचंय. दोघंही MSCB मध्ये कार्यरत आणि त्यांच्या माध्यमातून हे पारितोषिक आपल्याला पाहायला मिळते. एक स्पोर्ट्स सायकल कोणाच्या गावात जाणार आज? पुणे गावामध्ये जाणार हे तर निश्चित आहे, परंतु कोणाच्या नावावरती जाणार? बरेचसे नावं आले, बरेचसे रेसला खेळाडू होते ज्या खेळाडूंनी 4 विकेट घेतल्या, धावा करताना 147 धावा बनवल्या. टीम तन्वी संघाचा ऋतिक चेरफले करतोय मॅन ऑफ द सिरीज, प्लेअर ऑफ द टुर्नामेंट. अभिनंदन. ज्या पद्धतीने त्यांनी चांगली गोलंदाजी केली होती आणि फलंदाजी केली. चला चला ऋतिक, आपण ती सायकल चालवत न्यायची. ही खेळाडूंची सुद्धा विनंती असणार आहे. चांगली कामगिरी केल्या तुम्ही मैदानाच्यात आणि आता शेवटचा क्षण आहे. थांबा, एक पारितोषिक बाकी आहे. चला मित्रांनो, 2 मिनिटं थांबायचंय. शेवटचं पारितोषिक द्यायचंय. ज्याच्यासाठी केला होता टास्क की शेवटचा क्षण गोड व्हावा, तो शेवटचा क्षण गोड झालाय. परंतु ते पारितोषिक देण्याआधी मी विनंती करतो व्यासपीठाच्या अगदी समोर सन्माननीय आदरणीय निलेशजी तोरे साहेब आणि मित्रपरिवार, आपणास विनंती असणारे तोरे साहेब आपण अगदी व्यासपीठाच्या समोर या. आपल्या शुभ हस्ते आपण हे प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आणि त्याचबरोबर हा मानाचा चषक आपल्या माध्यमातून या संघाला इथे द्यायचंय. तर विनंती असणारे आहे आपण सर्वजण जॉईंट व्हा त्या सेरेमनीमध्ये. छावा संघटनेचे अध्यक्ष नुकताच त्यांच्या माध्यमातून एक मोठा उत्सव म्हणजे मानगाव महोत्सव आपल्याला पाहायला मिळाला. या रायगड जिल्ह्यामधील युवा नेतृत्व सन्माननीय निलेशजी तोरे साहेब यांच्या शुभ हस्ते. आणि आपण विनंती करूयात पुणेगाव ग्रामपंचायत प्रीमियर लीग पर्व दुसरे मानाचा चषक जातोय टीम मंथन 11 पुणेगाव. टीम कॅप्टन आपण या. टीम कॅप्टन आपण पुढे या तिथे. कम ऑन डीजे.